ग्रामीण व शहरी भागात सापांच्या धोक्यापासून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांच्या कार्याला शासन मान्यता देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे। सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्या कार्यादरम्यान जर काही दुर्घटना घडली तर त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमा योजनेतून आर्थिक मदत मिळावी, अशी शिफारस वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। मंत्रालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली। यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्याचे प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक एम श्रीनिवासराव, अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील आणि संघटनेचे अन्य प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीत सर्पमित्रांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली। विशेषतः सर्पमित्रांचे शासकीय नोंदणीकरण, प्रशिक्षण सुविधा, सुरक्षेची साधने आणि अपघाती विमा योजना लागू करण्याबाबत विचारविनिमय झाला। सर्पमित्र हे आपले प्राण धोक्यात घालून साप पकडण्याचे आणि त्यांना सुरक्षितरित्या जंगलात सोडण्याचे कार्य करतात। दरवर्षी शेकडो नागरिकांचे जीव हे त्यांच्या तत्परतेमुळे वाचतात। मात्र या कार्यासाठी शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत ओळख व संरक्षण त्यांना मिळालेले नाही। त्यामुळे अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही भरपाई मिळत नाही। प्राध्यापक डॉक्टर संभाजी पाटील यांनी सर्पमित्रांच्या समस्या आणि गरजा यांचे सविस्तर वर्णन करत सरकारकडे ठोस मागण्या केल्या। महसूल मंत्री बावनकुळे यांनी या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले।